हॅलो स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करणार आहे कॉम्प्लेक्स नंबर. आजच्या लेक्चरला आपण जे काही डाऊट्स आलेले आहेत, मुलांना सॉल्व्ह न झालेले क्वेश्चन आहेत, ते आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. जस्ट कसे सॉल्व्ह करायचे ते सांगणार आहे, बाकीचे तुम्ही पुढे ट्राय करायचं आहे. ओके, त्यामध्ये सॉल्व्ह न झालेला क्वेश्चन जो आहे एक्सरसाइज 1.1 मधला 15 जो आहे तो एक क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह नाही झालेला आहे. 1 प्लस आय रेस टू 4 into 1 plus 1 upon I raised to 4 is equal to 16 आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे क्वेश्चन नंबर 15 मध्ये एक्सरसाइज 1.1 म्हणला आहे. ओके, मग हे जे एक्झाम्पल हे सॉल्व्ह कसं करायचं, ही जी टर्म आहे सिम्प्लिफाय कसं करायचं, मी आधी सांगितलं होतं बघा त्या ठिकाणी की ज्यावेळी 1 अपॉन आय येईल, 1 अपॉन आय एक्झाम्पल मध्ये आले तर त्या टर्मच्या ऐवजी राईट करणार आपण मायनस आय. तर 1 अपॉन आय ची व्हॅल्यू काय असते, मायनस आय. का असते बघा, त्या ठिकाणी आपण जर सिम्प्लिफाय केलं 1 अपॉन आय ला, दोन्ही टर्मला जर आपण आय ने मल्टिप्लाय केलं, दॅट इज आय इंटू 1 आय इंटू आय स्क्वेअर. मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते, -1. तो मायनस वरती जाणार म्हणजेच मायनस आय होणार. 1 अपॉन आय ज्या ठिकाणी येणार त्यावेळी त्या व्हॅल्यूची जी किंवा जी त्या टर्मची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करणार आपण, दॅट इज मायनस आय. देअरफॉर आता या ठिकाणी आपण एलएचएस टर्म घेणार. मग एलएचएस टर्म काय, 1 प्लस आय रेस टू 4 देन इनटू, आता सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होईल बघा, 1 प्लस अँड 1 अपॉन आय ची व्हॅल्यू काय, मायनस, म्हणजे प्लस मायनस होणार मायनस आय रेस टू 4 लक्षामध्ये देन. आता बघा, आता या ठिकाणी रेस टू 4 पॉवर आहे, ती सॉल्व्ह कशी करायची. रेस टू 4 पॉवर आहे, ती सॉल्व्ह कशी करायची, तर एकदम सिंपल. आपल्याकडे ब्रॅकेटचं एक्सपान्शन कुठपर्यंत आहे, क्यूब पर्यंत आहे, बरोबर. स्क्वेअरचं देखील आहे. मग हे स्प्लिट होईल का या ठिकाणी बघा, 1 प्लस आय स्क्वेअर, 1 प्लस आय होल टर्मचा स्क्वेअर, असं आपण करू शकतो, बरोबर. बेस सेम पॉवरची काय होते ऍडिशन, परत 30 टर्म येणार इनटू त्याला ही देखील आपण स्प्लिट करू शकतो. 1 मायनस आय रेस टू 4, 1 मायनस आय रेस टू 2 आणि तो 2. सिंपल. कुठल्या पॉवर मध्ये केला आपण, 3 च्या पॉवर मध्ये, देन 2 च्या पॉवर मध्ये, 3 च्या पॉवर देखील मध्ये करू शकतो. कसं, 1 प्लस आय रेस टू 3 अँड सेकंड टर्म मध्ये राहणार 1 प्लस आय रेस टू 1, दॅट इज बेस सेम पॉवरची ऍडिशन. म्हणजे ती टर्म काय करणार आपण, स्प्लिट करणार. हायेस्ट पॉवर असेल ब्रॅकेटचा तो स्प्लिट करायची. जो पॉवरची जी आहे ब्रॅकेटचा पॉवर आपल्याला माहिती आहे त्या टर्म मध्ये स्प्लिट करायची. एकतर 3 मध्ये करा, एकतर 2 मध्ये करा. ओके, तर आपण 2 मध्ये केलं. मग या ठिकाणी आपल्याला ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घेता येईल. काय होईल, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या नुसार 1 चा स्क्वेअर 1 प्लस ट्वाइस ab, a into I that is I, and पुढे असतो प्लस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू येईल मायनस आय. म्हणजे हे जर आपण सिम्प्लिफाय केलं, ओके, या ठिकाणी आपण साईडला टर्मचं एक्सपान्शन लिहू. काय आलं, 1 प्लस 2 आय मायनस आय दॅट इज 1 मायनस आय. काय आलं, फक्त 1 मायनस आय आलं. 2i मायनस आय दॅट इज सॉरी इथं आय स्क्वेअर ची व्हॅल्यू असते -1, म्हणजे असते इथं -1 येणार आहे. +1 -1 गेट कॅन्सल, रिमेनिंग व्हॅल्यू राहते त्याची फक्त 2i. काय राहणार त्याची, 2i झालं. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटची जे आन्सर आहे ते किती आलं त्या ठिकाणी, 2i. किती आलं, ओनली 2i येतं. +1 आणि लास्टला आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 दॅट इज कॅन्सल.
म्हणजे त्याचा आन्सर आलं 2i. सेम या टर्मचं देखील आन्सर तेच येणार 2i इंटू, आता ह्या ब्रॅकेटचं एकाच काढू, सेम दुसऱ्या ब्रॅकेटचं येणार 1 मायनस आय स्क्वेअरचा 1 म्हणजे ए चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मध्ये येणार साइन मायनस 2i येणार, कारण काय येणार या ठिकाणी ए बी चं मल्टिप्लाय असं ए आणि बी चं 1 इंटू आय येणार, आणि लास्टला प्लस आय स्क्वेअर दॅट इज मायनस 1 प्लस मायनस कॅन्सल मायनस 2i काय होणार मायनस 2i आणि पुढं मायनस 2i, कारण त्याची पण व्हॅल्यू सेम येणार आहे. काय होईल बघा 2i इंटू 2i दॅट इज 2 इंटू 2 4i स्क्वेअर. पुढं सेकंड टर्म मध्ये मायनस मायनस प्लस होणार 4i स्क्वेअर. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस, इथं पण मायनस, मायनस मायनस प्लस होणार 4 इंटू 4 काय होईल 4 इंटू 4 60. आलं का RHS ची टर्म. ओके, कितीही मोठी पॉवर असू द्या ती आपल्याला ज्या टर्म मध्ये माहितीये त्या टर्म मध्ये स्प्लिट करायची, म्हणजे एकतर 2 मध्ये स्प्लिट करा, एकतर 3 मध्ये स्प्लिट करा, कुठल्याही टर्म मध्ये आपण स्प्लिट करू शकतो आणि त्यावरून त्याचं एक्सपान्शन घ्यायचं आणि आपली व्हॅल्यू फाइंड आउट करायची. लक्षामध्ये बट एक्सपान्शन व्यवस्थित लिहायचं, तिथं ब्रॅकेटचं ए मायनस बी चा यूज फॉर्म्युला यूज होतो की ए प्लस बी चा. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 50 जो सॉल्व्ह झालेला नाही काही मुलांना. ओके, कुठलाही पॉवर असेल तर आपण इझिली आता फाइंड आउट करू शकतो, लक्षात ठेवा कितीही मोठी पॉवर असू द्या त्या ठिकाणी. त्यानंतर 17 जो आहे तो त्या ठिकाणी बघा सॉल्व्ह न झालेला. 17 ए इज इक्वल टू दिलेले आपल्याला, ती म्हणजेच -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2. पुढं b इज इक्वल टू टर्म दिलेली आहे ती म्हणजे -1 मायनस √3i अपॉन 2. तर आपल्याला शो दॅट करायचंय, दॅट इज ए स्क्वेअर इज इक्वल टू बी येतोय अँड बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येतोय ए येतोय. शो दॅट काय करायचंय ते व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला ए स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू ही बी जो कॉम्प्लेक्स नंबर आहे स्क्वेअर केल्यानंतर येतोय हे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं. मग ए स्क्वेअर म्हणजे आपल्याला ए चा स्क्वेअर करायचा, मग ए चा स्क्वेअर म्हणजे काय होणार या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर होणार. मग आता पूर्ण टर्मचा स्क्वेअर करायचा म्हणजे न्यूमेटरचा स्क्वेअर होणार आणि डिनॉमिनेटरचा देखील स्क्वेअर होणार. -1 प्लस √3i होल टर्मचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 त्याचा देखील स्क्वेअर होणार, म्हणजेच काय होणार या ठिकाणी 4 झालं. मग या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घेणार, बट या ठिकाणी ए ची व्हॅल्यू ही काय आहे -1 आहे हे विसरू नका. बट एक सॉल्व्ह करू, बाकीचं तुम्ही सॉल्व्ह करा. बघा फर्स्ट ए चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर 1 येणार, झालं. मध्ये साइन कुठलं आहे प्लस आहे, हे साइन कन्सिडर नाही करायचं, प्लस आहे म्हणजे प्लस येणार 2 इंटू -1 इंटू 3i दॅट इज प्लस मायनस मायनस होणार 1 इंटू 3√3i तसंच राहणार √3i. लास्टला √3i होल टर्मचा स्क्वेअर, √3 चा स्क्वेअर येणार 3i स्क्वेअर येणार त्या ठिकाणी. त्याची व्हॅल्यू आपण नेक्स्ट स्टेपला लिहू. काय होईल या ठिकाणी 1 मायनस 2√3i प्लस आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस दॅट इज -3 अपॉन काय होणार या ठिकाणी 1 मायनस 2 अपॉन काय 4. मग पुढे सिंप्लिफिकेशन काय होणार या ठिकाणी बघा 1 -3 रियल नंबर टर्मचं सिंप्लिफिकेशन दॅट इज -2. 1 -3 -2 मध्ये राहिलं -2√3i अपॉन 4. आता बघा व्यवस्थित ह्या दोन्ही टर्म मधून कॉमन टर्म काय येणार 2 कॉमन येणार.
2 कॉमन घेतला, रिमेनिंग टर्म तशीच राहणार, दॅट इज इथं -1 मायनस √3i तसाच राहिला, डिवायडेड बाय काय 4 आहे. मग आता इथं 2 चं सिम्प्लिफाय होणार, दॅट इज रिमेनिंग आन्सर राहिलं -1 मायनस √3i अपॉन 2. व्यवस्थित बघा, ही जी व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू कुठली आली, बी आलाय का कॉम्प्लेक्स नंबर, -1 मायनस √3i अपॉन 2. प्रूव्ह झालं. ए स्क्वेअर जर केला तर आपल्याला बी भेटतो, अँड पुढे बी स्क्वेअर केला तर काय भेटेल, ए. सेम सॉल्व्ह करायचं, लक्षामध्ये होईल सॉल्व्ह. ओके, क्वेश्चन नंबर 17 सॉल्व्ह केलाय, जो काहींना सॉल्व्ह झालेला आहे, काही मुलांनी सॉल्व्ह केलेला आहे व्यवस्थित. बट सॉल्व्ह झालाय मग बघून सॉल्व्ह करायचा नाही, येत नाही म्हणून बघून सॉल्व्ह करायचं नाही. डायजेस्ट वगैरे असतील काही मुलांकडे तर सॉल्व्ह करायचं नाही, त्याच्यातून काही उपयोग होत नाही. फक्त होमवर्क कम्प्लीट करायचा म्हणून करायचा नाही, तो प्रत्येक एक्झाम्पल त्या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. लक्षामध्ये एक्झाम्पल समजलं पाहिजे, कॉपी पेस्ट करायचे नाही. याने होमवर्क सॉल्व्ह केलाय मला सेंड कर, मला लिहायचं होमवर्क, असं बिलकुलही करायचं नाही. मनाने सॉल्व्ह करायचा, नाही सॉल्व्ह झालं नाही सॉल्व्ह होऊ द्या, कोण तुम्हाला काय बोलत नाही, बट ट्राय करा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल जे सॉल्व्ह न झालेलं आहे ते म्हणजे 19चं, ते मी सॉल्व्ह करून पाठवलेलं आहे. ज्यांना सॉल्व्ह न झालेले त्यांना ओके, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचे. काही मुलांनी अजूनही होमवर्क पाठवलेलं नाहीये, पाठवायचे आहेत. ओके, आपला जो टॉपिक चालू होता तो म्हणजे होता स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बऱ्याच मुलांना ही कन्सेप्ट जी आहे ती समजली नाही अजून, कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट कसा काढायचा. ओके, त्याच्यावरची आज आपण एक्झाम्पल घेऊ. नवीन टॉपिक आज आपण चालू करणार नाहीये, कारण तो टॉपिक अजून समजलेला नाहीये व्यवस्थित, कारण आपलं एकच एक्झाम्पल झालं त्यावरती, बरोबर. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काल आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं त्यावरती. ओके, आज आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऍक्च्युली आपण सेकंड टॉपिक चालू केलेला आहे कॉम्प्लेक्स नंबरचा, स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन आता आपल्याला खाली सॉल्व्ह करायचंय, बट त्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, एनी कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण, एक्सरसाइज मधलंच फर्स्ट घेऊ. व्यवस्थित समजून घ्या कुठल्या स्टेपने आपण सॉल्व्ह करतोय. बघा, तर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे -8 -6i, -8 -6i हा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. आता या टर्मचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करता येईल का कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबर, एखादा नंबर असेल तर आपण इझिली करू शकतो. मग कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट आपल्याला माहित नाही किती येतो, कसा असतो, बरोबर. बट एवढं माहिती आहे आपल्याला का कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट हा कॉम्प्लेक्स नंबरच येणार. मग त्यासाठी काय करणार, कन्सिडर. बघा, ही स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा. काय करतोय आपण, तर स्क्वेअर रूट ऑफ आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट जो आहे तो किती आहे माहित नाही, तो कन्सिडर करायचा. x प्लस आय वाय म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच येणार आहे, हा आपण कन्सिडर केला. या कॉम्प्लेक्स नंबरचा हा स्क्वेअर रूट जो आहे येणार आहे असं आपण कन्सिडर केलं. म्हणजे जर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू भेटल्या तर त्याच असणार आहे या स्क्वेअर रूट, म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्या स्क्वेअर रूटच्या रिअल व्हॅल्यू आणि इमॅजिनरी व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला पुढं फक्त x y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत का, त्या ह्या स्क्वेअर रूट या जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा असणार आहे स्क्वेअर रूट जो येतोय त्याच्यातली रिअल व्हॅल्यू आणि इमॅजिनरी. लक्षामध्ये हे कन्सिडर करायचं का ह्या कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा स्क्वेअर रूट हा आहे, असं कन्सिडर करतोय. म्हणजे आपण डायरेक्टली आन्सर काढलं नाहीये. आता पुढे आपल्याला यामध्ये असलेला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. मग आता पुढे x आणि y कसा काढायचा,
मग इथून पुढे सिम्प्लिफिकेशन चालू होतं. तर आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये असेल कुठली टर्म तर सिम्प्लिफाय होत नाही. स्क्वेअर रूट मध्ये असली कुठली टर्म तर सिम्प्लिफाय होणार नाही. त्यासाठी आपण काय करतो, पहिल्या स्टेपला हे स्क्वेअर रूट इथून काढून टाकणार. स्क्वेअर रूट कसं निघतो मग, स्क्वेअर घेतल्यानंतर टेकिंग स्क्वेअर करायचं. त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा त्या ठिकाणी काय करणार, स्क्वेअर घेणार. मग स्क्वेअर घेतल्यानंतर काय होणार बघा, -8 -6i होल टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस iy होल टर्मचा स्क्वेअर. दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर घेतला कारण आपल्याला स्क्वेअर रूट कॅन्सल करायचंय. कारण आपण ऍडजस्टमेंट काही करू शकतो त्या ठिकाणी. ओके, देन आता स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होतं, ऍडजस्टमेंट फक्त आपण जिथं करायचं तिथं नाही करणार, तर पूर्ण टर्म आहे त्याची ऍडजस्टमेंट करतो. बघा, स्क्वेअरिंग फक्त आपण या साईडची नाही घेतली, तर इक्वलच्या दुसऱ्या साईडने, म्हणजे ते जे एक्झाम्पल आहे ते बॅलन्सिंग राहतं, म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू तशी राहते. बघा, जर आपण याचा परत स्क्वेअर रूट घेतला तर इथला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, ओरिजिनल टर्म ऍज इट इज भेटते. मग पुढे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, दॅट इज -8 -6i इज इक्वल टू, इथं काय होणार, a प्लस बी होल टर्मचा स्क्वेअर. ब्रॅकेटचं एक्सपान्शन त्या ठिकाणी यूज होणार, दॅट इज एक्स स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू b दॅट इज i एज इट इज एक्स वाय. झालं. पुढे असतो लास्टला आय वाय स्क्वेअर होल टर्मचा दॅट इज बी स्क्वेअर. काय होईल सिम्प्लिफिकेशन, एक्स स्क्वेअर प्लस 2xy इंटू आय लास्टला लिहिला पण मध्ये साइन असणार त्या ठिकाणी प्लस. मग इथं काय होणार बघा, आय स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस, प्लस मायनस होणार मायनस वाय स्क्वेअर. मग यामधली रिअल व्हॅल्यू साईडला लिहिणार आपण, कुठली झाली ज्यामध्ये आय नाहीये, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर. पुढे राहिला प्लस 2xy इंटू आय, देन -8 -6i. झालं. आणि मग या ठिकाणी दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर या ठिकाणी इक्वल दाखवले, याचा मिनिंग त्या ठिकाणी रिअल पार्ट दोन्हींचा इक्वल असणार अँड इमेजिनरी पार्ट. देन काय होणार, देअरफॉर सांगा, रिअल पार्ट -8 आणि कडला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू कशाला येणार, -8. इक्वेशन नंबर फर्स्ट. पुढं आता इमॅजिनरी इक्वल करणार, दॅट इज 2xy. 2xy इज इक्वल टू येणार -6. आय घ्यायचा नाही, कारण आय जरी घेतला तर तो कॅन्सल होतो दोन्ही साईडचा. ओके, असे आपल्याला दोन इक्वेशन भेटतात. पण जनरली आपल्याला जे इक्वेशन भेटत होते ते तशी भेटले नाही. इथं दोन व्हेरिएबलची ऍडिशन, इथं दोन व्हेरिएबल ऍडिशन सबट्रॅक्शन असे भेटले नाही. तर यामध्ये दोन व्हेरिएबलची या ठिकाणी ऍडिशन सबट्रॅक्शन आहे आणि खाली त्यांचीच मल्टिप्लिकेशन. मग ह्या दोन इक्वेशन वरून आपल्याला एक्स वाय कसा काढायचा, असं जर इक्वेशन असेल तर कशी व्हॅल्यू काढायची बघा, एकदम सिंपल आहे, काही यामध्ये अवघड नाहीये. फ्रॉम फर्स्ट इक्वेशन काय होणार बघा, फ्रॉम फर्स्ट इक्वेशन काय होईल, फर्स्ट इक्वेशन वरून इथून आपण y ची व्हॅल्यू काढणार. y काढा किंवा x काढा, कुठलीही काढू त्या ठिकाणी. ठीक आहे, आपण y इज इक्वल टू करून म्हणजे आपल्याला इथे x होईल. बट त्या ठिकाणी बघा, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू -8. झालं. मग या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू काढू, बरोबर. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू येणार, हा मायनस इकडून प्लस झाला, -8 तसाच राहणार, दॅट इज प्लस वाय स्क्वेअर. झालं. बट आपल्याला एक्स काढायचा, एक्स स्क्वेअर नाही लागत, कारण ही आलेली व्हॅल्यू
सेकंड मध्ये जिथं एक्स आहे त्याच्यामध्ये पुट करायचे असते. सेकंड मध्ये ओनली एक्स आहे म्हणजे आपल्याला ओनली एक्स लागेल. मग ओनली एक्स काढण्यासाठी आपल्याला स्क्वेअर कॅन्सल करावं लागेल. त्यासाठी स्क्वेअर रूट घेणार. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट घेणार. आता दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट का घेतलाय आले लक्षामध्ये? कारण आपल्याला स्क्वेअर कॅन्सल करायचा आहे जेणेकरून इथं एक्स राहील. मग दोन्ही साइडच्या त्या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. पुढे येणार एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतला. पुढे येणार ह्या दुसऱ्याही टर्मचा आपण स्क्वेअर रूट घेणार. -8 प्लस वाय स्क्वेअर. दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट घेतला. घेतल्यानंतर काय होतं बघा, या ठिकाणी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आलं म्हणजे कॅन्सल होणार. खाली राहणार फक्त त्या ठिकाणी एक्स. इथं होईल का स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल? नाही होणार, कारण इथं स्क्वेअर कुठं आलाय? पूर्ण टर्मचा स्क्वेअर आलाय का? नाही. एका टर्मचा असून उपयोग नाही, तिथं पूर्ण टर्मचा स्क्वेअर आला पाहिजे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -8 प्लस वाय स्क्वेअर. व्यवस्थित समजून घ्या एक्स ची व्हॅल्यू कशी काढली किंवा हे एक्झाम्पल काय केले. सुरुवातीपासून स्क्वेअर रूट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय आय असं कन्सिडर केलं. सिम्प्लिफाय साठी आपण स्क्वेअर रूट काढून टाकणार. त्यासाठी दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट घेतला. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. रिमेनिंग टर्म राहिली. त्यामध्ये आपण इक्वॅलिटी रूल यूज करून आपल्याला दोन इक्वेशन भेटतात. पण दोन इक्वेशन हे वेगवेगळे भेटतात. पहिल्यामध्ये दोन व्हेरिएबलची ऍडिशन सबट्रॅक्शन असते. दुसऱ्यामध्ये मल्टिप्लाय असते. मग अशा वेळी व्हेरिएबल कसे काढणार? तर पहिल्या इक्वेशन वरून एक व्हेरिएबलची काढायची व्हॅल्यू आणि ती दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची. मग आता आपण काय केलं? पहिल्या इक्वेशन मधून एक्स काढला, त्यासाठी वाय स्क्वेअर इकडे घेतला. बट आपल्याला ओनली एक्स लागतोय, स्क्वेअर नाही लागत. मग स्क्वेअर कॅन्सल करावा लागेल. स्क्वेअर कॅन्सल होतो, स्क्वेअर रूटला कॅन्सल होतो. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. काय राहिलं खाली? एक्स राहिला. एक्स ची व्हॅल्यू भेटली. आलेली व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये पुट करणार. पुट इन सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन मध्ये जर पुट केली तर काय होईल बघा. 2 इंटू एक्स. बट एक्स ची व्हॅल्यू किती आली? स्क्वेअर रूट मध्ये -8 प्लस वाय स्क्वेअर इंटू काय राहणार या ठिकाणी? वाय. मल्टिप्लाय सगळ्या टाइम लक्षात ठेवा. y इज इक्वल टू -6 झालं. आता बघा पुढे काय करणार. आपल्याला परत या ठिकाणी सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. बट परत स्क्वेअर रूट आलं. स्क्वेअर रूट आलं तर आपल्याला सिम्प्लिफाय करायला जमत नाही, अवघड जातं. मग स्क्वेअर रूट आलं तर आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागतं. जसं इथं काढलं. सेम ती स्टेप करणार. हे स्क्वेअर रूट काढायचं असेल आपल्याला तर आपल्याला प्रत्येक टर्मचा काय करणं गरजेचं आहे? स्क्वेअर करणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी एकाच टर्मचा नाही करायचा. जेवढ्या टर्म आहे त्या इक्वेशन मध्ये सगळ्यांचा स्क्वेअर करणार. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा आपण काय घेणार त्या ठिकाणी? स्क्वेअर. का घेतोय? तर आपल्याला हे स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं आहे. का कॅन्सल करायचंय? तर सिम्प्लिफिकेशन होत नाही म्हणून. मग इथं 2 चा स्क्वेअर किती आला? 4. या टर्मचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल. रिमेनिंग राहिली -8 प्लस वाय स्क्वेअर तशीच राहणार. कारण स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होता. आतमधल्या टर्म तशीच राहते. पुढं वायचा स्क्वेअर होणार. पुढं -6 चा स्क्वेअर किती झाला? 36. मायनसचा स्क्वेअर काय असणार? प्लस असणार. 6 इंटू 6 36 झालं. आता काय करून घेणार? सिम्प्लिफाय करून घेणार. 4 आणि वाय स्क्वेअर ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू वाय स्क्वेअर इंटू -8 दॅट इज यांना दोघांना प्लस आणि मायनस म्हणल्यावर -8 इंटू 4 दॅट इज 32.
इंटू वाय स्क्वेअर तसाच राहणार, पुढं प्लस येणार कारण याला पण प्लस साइन इथं पण प्लस साइन आहे, 4 तसाच कारण 4 ला मल्टिप्लाय करायला काहीच नाहीये. ओके, मग वाय स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर काय होणार बघ, वाय रेस टू 4 होणार इज इक्वल टू 36. आता आपण व्यवस्थित एका साईडला हे इक्वेशन राईट करू. बरोबर, कसं राईट करणार, आधी मोठी पॉवर लिहिणार 4 वाय रेस टू 4, नंतर -32 स्क्वेअर -36 आला इकडून, हा प्लस आहे इकडून नंतर काय झाला, सॉरी मायनस आहे, प्लस आहे इकडे आल्यानंतर काय होतो मायनस. आता या टर्म मधून आपल्याला कुठली टर्म कॉमन येईल का ते आपण चेक करू. कुठली टर्म या ठिकाणी कॉमन येते का सगळ्यांमधून, 4 कॉमन येणार आहे ऑब्विसली. 4 जर कॉमन काढला तर काय राहणार, इथं ओनली राहतो वाय रेस टू 4 मायनस 32 मधून त्या ठिकाणी 4 बाहेर गेला तर किती राहतो 8, किती राहतो 8y स्क्वेअर. 34 मधून त्या ठिकाणी जर 36 मधून 4 गेला तर किती राहील 12 इज इक्वल टू 0. नाही 12 नाही राहणार, किती राहणार 9 राहील या ठिकाणी, कारण 9 इंटू 4 दॅट इज 36. 12 इंटू 4 48 होता. बट हा जो 4 आहे हा मल्टिप्लाय इकडून जाऊन काय डिवाइड होणार, तो काय होतो 0, म्हणजे आपल्याला एवढं इक्वेशन राहतं. काय राहील इक्वेशन, वाय रेस टू 4 -8y स्क्वेअर -9 इज इक्वल टू 0. आणि मग आता हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला या ठिकाणी भेटेल y ची व्हॅल्यू. मग आता हे इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं, तर मी कालच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलं होतं ही जी वाय स्क्वेअर जो आहे त्याला m पुट करायचा किंवा डायरेक्टली क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं सॉल्व्ह केलं तरीही चालेल, जर त्या ठिकाणी m पुट करायला कन्फ्युजन होत असेल तर. कसं बघा, तर जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो काय करतो, 9 स्प्लिट करणार दोन टर्म मध्ये, दॅट इज 9 and 1, 3 and 3, अजून कुठल्या टर्म मध्ये होतो का नाही, त्या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन यायला पाहिजे -8 and मल्टिप्लिकेशन देखील यायला पाहिजे -9. मग 9 आणि 1 ला असं कुठलं साइन द्यावा जेणेकरून -8 येणार, तर ऑब्विसली -9 + 1 बरोबर -8 येणार. मग इथं राईट करणार आपण, जसं आहे तसं लिहिलं तरी चालेल, जसं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो तसंच. y रेस टू 4 मायनस ही टर्म जी आहे ती आता दोन पार्ट मध्ये स्प्लिट करणार, कुठल्या -9 and +1, -9y स्क्वेअर होणार कारण याला व्हेरिएबल मल्टिप्लाय y स्क्वेअर आहे, +1 y स्क्वेअर त्याला मल्टिप्लाय होणार, -9 इज इक्वल टू 0. m पुट करायला कन्फ्युजन होत असेल तर ही मेथड सोपी आहे, लक्षात ठेवा. ओके, देन आता ह्या दोघांमधून कॉमन काय येणार, y स्क्वेअर कॉमन येणार, रिमेनिंग काय राहील सांगा बरं, इथं y रेस टू 4 मधून गेला म्हणजे काय राहील y स्क्वेअर -9. या दोघांमधून कॉमन येण्यासारखं काहीच नाहीये, प्लस कॉमन घेणार, +1 कॉमन घेणार, मग काय राहील y स्क्वेअर -9 इज इक्वल टू 0. झालं. आता बघा, आता आपल्याला दोन रूट्स भेटले, मग या दोघांमधून परत कॉमन येणार, y स्क्वेअर -9 इज इक्वल टू 0 and y स्क्वेअर +1 इज इक्वल टू 0. आपल्याला अशी टर्म भेटल्या दोन, मग यावरून आपल्याला व्हॅल्यू भेटतील y च्या. इथं भेटेल y स्क्वेअर इज इक्वल टू 9, y स्क्वेअर इज इक्वल टू -1, y स्क्वेअर इज इक्वल टू -1 हे त्यामध्ये भेटेल आपल्याला. दे आता हे जर पुढे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय भेटेल,
y ची व्हॅल्यू भेटेल. किती भेटेल y ची व्हॅल्यू बरं? इथं भेटेल y इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 3. प्लस ऑर मायनस 3, कारण स्क्वेअर रूटची व्हॅल्यू ऑलवेज प्लस ऑर मायनस असते. इकडे भेटेल y ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट मध्ये -1, दॅट इज i. म्हणजे y ची व्हॅल्यू बघा किती भेटले आपल्याला. मग यामधली y आलाय, y वरून आता x काढणार. कुठली एक व्हॅल्यू घ्या, तर y इज इक्वल टू i घेऊ. पुट इन, पुढे पुट करणार इक्वेशन सेकंड. त्यावरून आपल्याला काय भेटेल? x भेटेल. मग या ठिकाणी x इंटू y इंटू 2a. मग 2 ऍज इट इज, x ऍज इट इज, y ची व्हॅल्यू i घेतली इज इक्वल टू -6 आहे. दॅट इज x इज इक्वल टू भेटला -6 अपॉन 2i. दॅट इज x इज इक्वल टू भेटला 6/2, दॅट इज -3 अपॉन i. मग आपल्याला 1 अपॉन i ची व्हॅल्यू माहितीये, -i ऑलरेडी मायनस आहे, दॅट इज 3i. x ची व्हॅल्यू देखील काय भेटली? 3i भेटली. आलेल्या व्हॅल्यू आता आपण या टर्म मध्ये पुट करणार, या इक्वेशन मध्ये. देअरफॉर स्क्वेअर रूट मध्ये -8 -6i आपण इथं लिहितो. आता इथं लिहितो वरती बघा. देअरफॉर काय येईल बघा, स्क्वेअर रूट ऑफ लास्ट आन्सर -8 -6i इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आली? 3i. अँड पुढं प्लस i इंटू y ची व्हॅल्यू काय आली? i. मग i इंटू i काय होणार? स्क्वेअर, दॅट इज 3i प्लस i स्क्वेअर. म्हणजे काय होणार? 3i. i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 -1. म्हणजे हा झाला या टर्मचा स्क्वेअर रूट. लक्षामध्ये? ओके. इथली एक व्हॅल्यू कुठली तरी घ्यायची y ची, त्यावरून x काढायचा. सगळ्या व्हॅल्यू साठी काही गरज नाही एवढ्या व्हॅल्यू काढण्याची. ही पूर्ण स्टेप झाल्या सॉल्व करायची. लक्षामध्ये? ओके. व्यवस्थित त्या ठिकाणी समजून घ्या, व्यवस्थित सॉल्व करा. आलं लक्षामध्ये कसं सॉल्व करायचं ते? काय केलं आपण? स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट केलेला आहे. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्या. आता राहिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत. किती एक्झाम्पल राहिले? आता 4 एक्झाम्पल राहिलेत. ते राहिलेले एक्झाम्पल म्हणजे पाठीमागचे होमवर्क जे राहिलेले ज्यांचे त्यांनी कंप्लीट करायचंय. आज आपण नवीन टॉपिक्स कुठला घेतलेला नाहीये, लक्षात ठेवा. एक्स्ट्रा टॉपिक्स आपण घेतलेला नाहीये. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जो पाठीमागच्या लेक्चरला शेवट घेतला होता स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्याचंच एक्झाम्पल आपण कंटिन्यू केलेलं आहे. व्यवस्थित सॉल्व केला. या स्टेपने जर पुढले एक्झाम्पल सगळे सॉल्व करायचे आहेत. इथं बघा, एम जरी नाही पुट केला तरी आपण जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो तसंच सॉल्व करायचं. फक्त इथं y4 राहतो आणि इथं y² राहतो आहे त्या स्टेपने. म्हणजे जास्त काही कन्फ्युजन होणार नाही. लक्षामध्ये? ओके. राहिलेले एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करा. जे होमवर्क ज्यांचे राहिले पाठीमागचे ते सॉल्व करा. जे एक्झाम्पल राहिलेले ते सॉल्व करा. एखादं एक्झाम्पल नाही सॉल्व झालं मला पाठवा. लक्षामध्ये? मी तुम्हाला सोल्युशन देईन किंवा आपण लेक्चर मध्ये सॉल्व करू. जास्त एक्झाम्पल म्हणजे काही जास्तच मुलांना सॉल्व नसेल झालं तर आपण ते ब्लॅकबोर्ड वरती सॉल्व करू. बट सॉल्व करताना मनाने सॉल्व करा. मनाने सॉल्व झालं तर आपल्याला चॅप्टर समजला, अदरवाईज नाही. आणि तसं सॉल्व करून उपयोग नाहीये. मनाने सॉल्व झालं तर त्या ठिकाणी त्याचा यूज आहे, कारण आपण ते एक्झाम्पल कधीही सॉल्व करू शकतो. लक्षामध्ये? ओके. तर आतापर्यंत जे झालेले सगळे एक्सरसाइज आहे ते सगळे कम्प्लीट करायचे आहेत. ज्यांचे राहिले असेल त्यांनी पाठवायचे आहेत, अन्यथा ग्रुपवरती मेसेज केला जाईल, पर्सनली तुम्हाला मेसेज केला जाईल. लक्षामध्ये? ज्यांचे होमवर्क राहिलेले आहेत, काही एक्झाम्पल राहिलेले आहेत. आपला फर्स्ट एक्सरसाइज पूर्ण, त्यामध्ये काही एक्झाम्पल राहिले असतील ते पूर्ण सॉल्व करायचे आहेत.
देन एक्सरसाइज सेकंड जो आहे 1.2 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यामधलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले, राहिले 4 एक्झाम्पल. असे पूर्ण एक्झाम्पल त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. लक्षामध्ये व्यवस्थित समजून घ्या. त्या ठिकाणी जास्त काही तुम्हाला होमवर्क नाहीये. जे ज्यांचे राहिलेले त्यांनी सॉल्व्ह करायचे आहेत, सोडून द्यायचे नाही. लक्षात ठेवा, नुकसान तुमचं होणार आहे. लक्षामध्ये प्रॅक्टिस त्या ठिकाणी भरपूर करायचे आहे. आपल्याला ह्या नवीन कन्सेप्ट आहे कॉम्प्लेक्स नंबर वगैरे, कुठून आपल्याला आतापर्यंत बघितलं होतं का? नाही. बट याच्या नवीन असं काही नाहीये. जे आपण ब्रॅकेटचं मल्टिप्लाय केलं तेच आहे, त्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन केलं तेच आहे, बरोबर. बट यामध्ये नवीन टर्म आली ती म्हणजे आयची टर्म आली, बरोबर, आणि रिअल टर्म आली, एकत्र आली, म्हणून ते आपण त्याला थोडं आपल्याला वेगळं वाटतं. बट नवीन काही नाहीये, तेच मॅथचं बेसिक यूज होतंय. फक्त टर्म ती एक्स्ट्रा आहे, ती म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. कधी यामध्ये रिअल असते ना असते, बरोबर. व्यवस्थित समजून घ्या. अल्जेब्रिक ऑपरेशन त्यामध्ये सगळे झालेले आहेत आणि हे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन टॉपिक चालू करणार, तो म्हणजे सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. सोपा टॉपिक आहे. तुम्ही 10वी पर्यंत क्वाड्रेटिक इक्वेशन जसे सॉल्व्ह केले, तिथं आपण सॉल्व्ह केलं बघा, असेच सॉल्व्ह करायचे. बट या ठिकाणी हे इक्वेशन कधी सॉल्व्ह होणार? ज्यावेळी ही जी टर्म आहे ती दोन पार्ट मध्ये स्प्लिट होत असेल आणि त्याचं ऍडिशन सबट्रॅक्शन मिडल टर्म येत असेल. बट जर स्प्लिट होत नसेल तर, फॉर एक्झाम्पल बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 अशी जरी येत असेल तर, ही जरी स्प्लिट होत असेल 1 into 1, त्याचं ऍडिशन सबट्रॅक्शन कधी प्लस 1 येईल का? नाही. अशी जर टर्म असेल तर याचा सॉल्व्ह कशी करायची? तर युजिंग कशाने करतो आपण? कॉम्प्लेक्स नंबरनी. ओके. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे फक्त. तो फॉर्म्युला आय थिंक झाला असेल तुमचा, पण तो फॉर्म्युला आपण फक्त कुठे युज केला? ज्यांचे रूट पाडतात त्यासाठी. मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन टॉइस, हा फॉर्म्युला झाला असेल तुमचा, 10वी पर्यंत झालेला आहे. तोच फॉर्म्युला युज करणार, पण त्याचा आन्सर आता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये येणार. तर आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. व्यवस्थित समजून घ्या. या लेक्चरला आपण पाठीमागचंच एक्झाम्पल बघितले जे सॉल्व्ह न झालेले ते. लक्षामध्ये परफेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि ती मनाने सॉल्व्ह करायची. डायजेस्टचा बिलकुलही यूज करायचा नाही. ओके. भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक्स.